भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिवसाची. खरंच पहिल्या भेटीच्या क्षणाची आठवण काही औरच. कोण आधी बोलेल, काय बोलेल, मन थोडे भयभीत असते. कशी बरं आणि काय सुरुवात करू, कुठल्या विषयात हात घालू, काहीच समजत नाही. मग उगाचच पदराचा चाळा चालतो. वा वेणीशी खेळ करत बोलणे होते. तसंच काहीसे झालेले ते क्षण डोळ्यासमोर आले. ती पहिली भेट. ओढ तर असतेच. कसा असेल आपला सखा, आपले विचार मांडणे मनात चालू होते. तेवढ्यात मनाचा निर्धार करून दोघांच्या तोंडून एकच शब्द निघतात. मी म्हणत होतो, मी म्हणत होते. आणि पुन्हा स्तब्धता. असे काहीसे बावचाळलेले क्षण होते व सर्वांचे असतात. मग मात्र गंभीरपणे एकमेकांची आवड, संगीताची आवड वगैरे आहे का गप्पा सुरू होतात. आजूबाजूला चालत असलेली हालचाल डोळ्यांना दिसत असते, पण लक्ष मात्र नसते. क्षणच तो असतो तसा एकमेकांना जाणून घेण्याचा, एकमेकात गुंतण्याचा. असेच गुंतत आम्ही पुढे चालत होतो. सहजच झालेला नाही जाणून बुजून केलेला तो स्पर्श अजून आठवणीने मन शहारते. असतोच क्षण तसा तो. सहजतेने हात हाती घेऊन टाकत गेलो काही पावले. एकत्र पावले जणू मनास आनंद, धीर, विश्वास. मनात वाटलेले ते क्षण जणू क्षणात भासले. आता काहीही संकट आल्यावर येऊ शकत नाही असा त्या वेळीचा वेडा होता. हो वेडा आता भासतो. पण तेवढ्याचा दृष्ट विश्वास. कारण वेळच अशी असते. एकमेकांशिवाय काही दिवस नसते. आपल्यातच विश्वास गुरफटलेले असतो. असे मोहक क्षण अनुभवतात. बोलत वेळ जातो. मग मात्र सहज झालेला स्पर्श हवासा वाटतो व जणू जीवनाची वाटचाल कशी असेल याची मनी स्वप्न रंगवीत. पावले हातात हात गुंफवीत वाटत चाल करू लागतो. चालत चालत कधी घराशी आलो कळलेच नाही. टाटा बाय करत उद्याच्या भेटीची आतुरता दोघांनी दर्शवत. निरोप घेत पहिली भेट अविस्मरणीय मनी ठरवत मनात आनंदाने घरी परतलो. असेच असतात ना ते पहिल्या भेटीचे क्षण. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.